गुड आफ्टरनून मित्रांनो. आणि आत्ता आपण निघालो आहे मुंबईला दोस्ती दिलवाली या गाण्याच्या स्टुडिओ रेकॉर्डिंगसाठी. आज आपण नकाश अजीज यांच्या आवाजातलं गाणं डबिंग करणार आहोत, गाणं रेकॉर्ड करणार आहोत. आणि आत्ता आम्ही निघालो आहे. वातावरण खूपच सुंदर आहे, मस्त वाटतं आहे. आम्ही मजा मस्ती करत चाललो आहे. आणि माझ्यासोबत कोण कोण आहे त्या टीमची तुम्हाला ओळख करून देतो. हे आहेत डॉक्टर गौरव भोसले, जे अभिनेतासुद्धा असणार आहेत. हे आपल्या गाण्याचे कंपोजर प्रसाद प्रभाकर शिंदे, डॉक्टर करण राजगे. आणि हे आहेत आपल्या गाण्याचे गीतकार निलेश कटके. वातावरण आजचं खरंच खूप सुंदर आहे, पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. निलेश दादा आणि प्रसाद हे दोघं गाण्यावर काम करत आहेत आणि जास्तीत जास्त गाणं इम्प्रोवाईज करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टुडिओला गेल्यावर ह्या नक्कीच गोष्टी होतीलच, पण आत्ताही त्यांचं काम सुरूच आहे. आणि आम्ही मजा मस्ती करत, गप्पा मारत, पुढचं प्लॅनिंग करत चाललेलो आहे. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे आजीवासन स्टुडिओजवळ. समोर तुम्हाला एंट्रन्स गेट दिसत असेलच. आपण या गेटमधून आता आतमध्ये जाणार आहोत. आणि इथं आल्यावर प्रत्येकालाच एक पॉझिटिव्ह ऑरा फील होतो, एक पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इथे. आणि खरंच तो मलाही आता फील होतो आहे. माझं 5वं किंवा 6वं गाणं इथे रेकॉर्ड होत असेल. तर चला, आधी आपण पहिल्यांदा कार पार्क करूया आणि मग तुम्हाला दाखवतो स्टुडिओ. हा आहे सिटिंग एरिया. आणि आता आपण जाऊया रेकॉर्डिंग रूममध्ये. तर आज आपलं गाणं इथे रेकॉर्ड होणार आहे. हे आहे रेकॉर्डिंग रूम. आणि जेव्हा आम्ही इथं आलो, आम्ही येण्याच्या आधीच काम सुरू झालेलं, फाईल्स डाउनलोडिंगला लावलेले. समोर तुम्हाला दिसत आहे ते आहे डबिंग रूम. तिथे सिंगर वोकल्स गातो. आणि ह्या स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसत आहे तिथे साऊंड रेकॉर्डिस्ट त्याचे वोकल्स रेकॉर्ड करत असतो. अशा प्रकारे नकाश अजीज आलेले आहेत, आम्हाला भेटले. आता आपण आतमध्ये जाणार आहोत गाणं रेकॉर्ड करण्यासाठी. रेकॉर्डिंग रूममध्ये आल्यानंतर आमच्या बऱ्याच वेळ गप्पा सुरू होते आणि त्यासोबतच चहा नाश्तासुद्धा सुरू होता. 3रं-4थं आमचं गाणं नकाशसोबत असल्यामुळे आम्ही एकमेकांना खूप चांगले फॅमिलियर झालेलो. आणि 1-1.5 वर्षानंतर आम्ही भेटतो, साहजिकच आहे. आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो. त्याच्यानंतर आमचं खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. नकाशने सर्वात